व्यासपीठावर विराजमान असलेले आजचे प्रमुख पाहुणे तसेच माझे शिक्षक वृंद व माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. मी आज तसं संजय सुटे इयत्ता 6वीतली विद्यार्थिनी तुमच्यासमोर विषय मांडत आहे, माझा देश माझी जबाबदारी. याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की 15 ऑगस्ट 1947 हा आपला भारत देश स्वतंत्र झाला. पण ते स्वातंत्र्य होण्यासाठी आपल्या भारतातल्या महापुरुषांना व क्रांतिकारकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली, आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले. त्यामुळे आपल्याला या भारत देशात स्वतंत्र भारत देशात श्वास घ्यायला मिळत आहे. हे तुम्ही विसरता कामा नये. आता त्यांनी तर आपली जबाबदारी पार पाडली, पण आपली जबाबदारी काय? तर आपली जबाबदारी म्हणजे नदीत जास्त कचरा न टाकावा, म्हणजे नदीत कचरा जाऊच न द्यावा आणि आपल्या झेंड्यांचा आदर करावा. झेंडा झाल्यावर झेंडा व्यवस्थित ठेवून द्यावा आणि जास्तीत जास्त झाडे लावावे. झाडे लावल्याने आपल्याला खूप सारा ऑक्सिजन मिळेल व त्यापासून खूप सारा पाऊस पडेल. पाऊस पडल्याने जे शेतकरी आहे ते शेतकऱ्यांचे पीक चांगले होईल व शेतकरीही खूप म्हणजे ते खूप आनंदी होऊन जाईल. प्लास्टिकचा वापर कमी करावा. प्लास्टिकमुळे आपल्याला कॅन्सर ही बिमारी होऊ शकते. आणि दुसरं म्हणजे तर अन्नाची नासाडी कमी करावी, कारण की शेतकऱ्यांना एक अन्नाचा दाणा पिकवण्यासाठी अतोनात मेहनत करावी लागते. म्हणून अन्न जास्त म्हणजे जेवढी भूक असेल तेवढेच आपण अन्न घ्यावे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तर अंधश्रद्धेच्या बळी न पडता कामा नये. विज्ञानाचा आपण विकास केला पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही आणि या पूर्ण भारतीयांनी केल्या तर आपला भारत देश हा सुजलाम सुफलाम असा भारत देश ठरल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.